नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे सोलापुरी भेळ. इथं साहित्य घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेले कोथिंबीर आणि हा आहे तेलाचा कट किंवा आपण चटणी घालून करतो तर तो कट आहे. हे काय केलं आहे, कढई गरम केलेली आहे आणि त्यामध्ये तेल ओतून त्यामध्ये चटणी घालून फक्त ढवळून ठेवलेलं आहे. आणि हे आहेत चिरमुरे. सोलापूरची भेळ ओळखायची झालं तर कटावरच ओळखते ना. चला तर मग सुरुवात करूया. चिरमुरे मी घेतलेले आहे, त्यामध्ये मी कांदा टोमॅटो घालून घेतलेला आहे. एका हाताने व्हिडिओ बनते मी, त्यामुळं जास्त मला टाकता येत नाही व्यवस्थित असं. चला तर अशी कोथिंबीरची सजावट केलेली आहे. छान असा मी इथं कट घालणार आहे, लाल भडक कसं दिसते बघा, छान कट असा. आता हे थोडासा कट घालून मी एकत्र करणार आहे, खालीवर खालीवर. बघा छान असं कसं दिसतंय ना. एकजीव करायचं आहे, पूर्ण चमच्याने करा, तुम्ही चमच्यानेच करा, हाताने नको, हाताने खूप हात घाण होतील. छान चमच्याने केलेलं आहे. बघा आपली भेळ तयार झालेली आहे. आता राहिली ती कोण, शेव. शेव अशी छान अशी व्यवस्थित जेवढी लागते तेवढी टाकून घ्यायची वरून. मस्त दिसते ना. बघा आपली सोलापुरी भेळ तयार झालेली आहे. कशी दिसते बघा, कट्टवाली. मी लिंबू फक्त माझ्यासाठी वापरलेलं आहे, कारण आमचे सोलापूरचे लोक आहेत ना, ते खूप तिखट खातात. पण मी सांगलीची असल्यामुळे मला ते जमत नाही, म्हणून मी लिंबू पिळून थोडंसं खाल्लेलं आहे. कारण आपली सांगलीची भेळ कशी असते, आंबट गोड असते ना. बघा आमची सोलापूरची भेळ कशी झाली, कमेंट करून नक्की सांगा.